नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। तर बघा, आज पण आलेले रानामध्ये। गावाला आल्यानंतर भरपूर साऱ्या रानभाज्या भेटते ती, आणि ह्या रानभाज्या ना आता फक्त सप्टेंबरपर्यंतच, त्यानंतर रानभाज्या बघायला म्हणजे निभरून गेलेली राहते ती, त्यामुळे आपल्याला खायला पण भेटणार नाही। तर आहेत तोपर्यंत खाऊन घ्या, आणि तुम्ही कोणकोणत्या रानभाज्या खाल्ल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका। तर चला, अशीच एक आज रानभाजी घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी। खूप छान आहे, खूप पौष्टिक आहे रानभाजी, आणि खूप अशी आयुर्वेदिक भाजी ती। तर असंच रानभाज्या खात जा। तर इथं बघा, मी जिथे उभी नाही काय तिथं पण मला भाजी भेटलेली आहे, बघू शकता। तर ही आहे भारंगीची भाजी। याची मी भारंगीची भाजी पण तुम्हाला कोवळ्या पाण्याची पण दाखवलेली आहे, तर फुलांची पण दाखवलेली आहे। तर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, व्हिडिओ मी टाकलेले आहे आपल्या चॅनलवरती। आणि भरपूर साऱ्या अशा रानभाज्या ती, तर तुम्हाला हे असं गवत दिसतं ना, याच्यामध्ये पण रानभाज्या लपलेल्या राहते ती। तर अशाच रानभाज्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। खूप नवीन नवीन रानभाज्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती। तर अशाच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। तर चला, आज आपण रानामध्ये आलेलो आहे, तर रानभाजी आपल्याला शोधायची। मग आता जी भेटेल ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, चला। बघा, इथे किती मेकाचं वेल आहे ती। तर लवकरच मी याची भाजी पण घेऊन येणार आहे, खूप भारी लागते। तर बघू शकता किती मेकाचं वेल आहे त्याने, पूर्ण बांधाला मेकाच मेका। तर बघा किती मेका ती, हे बघा। हे बघा, तर बघा एवढी मेका खुडलेली ती, भरपूर साऱ्या मेका ती। बघा, हे बांधाला मेकाच वेलच ती, भरपूर सारे एवढं खुडलेले ती। कारण आम्ही सारखे खातोय, रोज खाते तसं म्हणा गेलं तर, त्याच्यामुळे मग एवढेच खुडलेत। मला राहू द्या, आमच्या ऐवजी दुसऱ्या पण खाते। आणि इकडल्या साईडला पण आहे ते आता मेका पिकलेले, तर अजूनच भारी लागतात ती, एकदम साखरेसारखे। आज आले रानामध्ये भाजी शोधायला। तर जी भाजी मी शोधते ना, तर ती अशा गवतामध्येच राहते बांधाला। तर तीच आज मी शोधायला आलेली भाजी। तर बघूया भेटते का नाही आपल्याला ती, आणि भेटल्यावर तुम्हाला सांगालच, त्याची माहिती पण सांगते, आणि ती भाजी कशी आहे दिसायला, तिचं नाव काय आहे ते पण सांगते। तर आधी बघूया भेटते का नाही, नाही का? आणि भेटेलच, कारण मला निसर्गाने कधीच नाराज केलं नाही। मला एक ना एक तरी भाजी भेटतेच, तर दाखवणार आहे तुम्हाला पण। तर बघा, मला भेटलेली भाजी एकदम गवतासारखीच आहे।
तर आता तुम्हाला पूर्ण भाजी दाखवते. तर ही भाजी आहे गाठुर्ली. याला कुणी कुणी रानमसूर पण म्हणते ती. तर बघा हे गाठुर्लीचं झाड कसं आहे. गाठुर्लीच्या झाडाचं देठ बघा जांभळ्या कलरचं आहे, एकदम पातळच आहे, काही झाड नाही. आणि हे झाड काही जास्त मोठं होत नाही, 2 ते 3 फुटापर्यंत वाढतं. आणि याला ना शेंगा पण येते. ते शेंगा आपण वाळून ते आपल्या घरासमोर पण लावू शकतो. पण ही रानभाजी आहे, ही रानातच उगवली जाते. त्याला रानमसूर पण म्हणते ती काही. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे भाजीचे पानं बघू शकता तुम्ही, असे लांबसर ती आणि एकदम बारीक पानं ती. तर ही बघा ही आहे गाठुर्ल्याची भाजी. तर ही खूप अशी पौष्टिक आहे. याच्यामध्ये भरपूर सारे खनिजे राहते ती, जीवनसत्व राहते ती, आणि याच्यात भरपूर सारे पौष्टिक पण घटक आहे ती. तर ही आपल्या पोटासाठी खूप चांगली भाजी आहे ही. याच्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. त्यामुळे ही भाजी, ह्या अशा रानभाज्या नक्की खात जा. आणि पित्तनाशक भाजी ही तर अवश्य खावी. तर ह्या भाजीला गाठुर्ली का म्हणतात माहिती का? कारण नाहीला नंतर शेंगा येते ती. तर ह्या भाजीला ना पिवळे फुलं येते ती, त्यानंतर त्याला अशी शेंगा येते ती. एवढीच राहते शेंग बरं का, जास्त मोठी पण नाही राहते. त्याच्यामुळे त्याला गाठुर्ली म्हणते ती. आणि काय गाठुर्ली कसं आम्ही लहानपणी ना जे गाठुर्ली असे पसरले राहायचे ना म्हणजे वावरांमध्ये, ते आम्ही असं डोळ्याला लावायचे. ती पण तुम्हाला दाखवेल जर कुठे दिसली तर. ती वेगळी गाठुर्ली आणि ही वेगळी, ही याची भाजी बनवतात ती. तर याच्याला शेंगा येतात नाही का, ते आपण त्याचे बी पण लावू शकतो आपल्या घराच्या आजूबाजूला. त्यामुळे आपल्याला घरच्या घरी आपल्याला भाजी पण खाता येईल. कारण ह्या भाज्यांना नष्ट होत चालल्या, ती जास्त भेटत नाही ह्या भाज्या. त्यामुळे ह्या भाज्या अवश्य खात जा. तसं म्हणा गेलं तर ही भाजी दुर्मिळच आहे, कारण ही भेटतच नाही. आम्ही खूप शोधली खूप दिवसापासून, त्यानंतर मग आम्हाला आताशी भेटलेली. तर चला, आणि याची भाजी पण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. कशी बनवणार आहे ते पण दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. चला आता आपण ही भाजी खुडून घेऊया. तर याचे ना हे वरचे कोवळे पानं नाही खायचे, हे देठं असे कोवळेच पानं घ्यायचे भाजीला. आणि भाजी एकदम साधी सिंपल बनवणार आहे, एकदम सोपी, कोणी पण बनवू शकेल अशी. इथं पण भेटलेले. आणि ह्या भाज्यांना बांधायलाच राहते ती, आणि शेळ्यांना खाऊन घेते ती. त्यामुळं ना नीट बघून नाही का व्यवस्थित. आणि गवत पण भरपूर वाढलेले आता बघू शकता. तर बघा एकदम गवतासारखी दिसते. तर तुम्ही म्हणशाल गवताचं काय, ही गवत नाही आहे, ही गाठुर्लीची भाजी आहे. शेळीने ना खाऊन घेतले ते.
भाजी भेटलेली, आता जाते घरी. तर आमच्याकडे ना गाठुर्लीचे 2 प्रकार आहेत. तुमच्याकडे किती ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही एक गाठुर्ली, हिची भाजी बनवून खाते ती. तर अजून एक गाठुर्ली ती पण तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही एक गाठुर्ली आणि याची भाजी नाही करून खाते बरं का, याची भाजी करतेच नाही. तर याची भाजी करते ती, याची भाजीची करत नाही. आणि बघू शकता ही कशी पानं, ती त्या पानाले बघा कसे केस ती. तेवढी रानातून गाठुर्लीची भाजी आणली होती. आता मग मस्त अशी भाजी बनवूया. तर आता पहिल्यांदा ही भाजी मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर काय म्हणतात ते मीठ टाकायचं. तर अशी धुवलं ना तरी चालते का, काय नाही एवढं नाही का. तर मग मी असं पाण्यानं चांगली धुवून घ्यायची 2-3 पाण्यानं, कारण याची माती बिती काय उडलेली राहते ना, त्यामुळं आता मी मस्त धुवून घेते 2-3 पाण्याने. आणि जणू काय आपल्याला म्हणजे जणू काय असं वाटतंय का की गवतच दिसते ना, तर ही गवत नाही आहे, ही गाठुर्लीची भाजी आहे. भाजी थोडीच भेटली होती, कारण एक तांबा खुडायचा म्हणला ना, तर आम्हाला एका बांधाला ना तरी 4-5 झाडं सापडले होते. त्यामुळं ना बरेच सारे शोधले आम्ही. त्या व्हिडिओमध्ये तेवढं शूट करायला जमत नाही, कारण व्हिडिओ मोठं होता ना, त्यामुळं. तर मग आम्हाला एवढीच भेटलेली. आता एवढीचीच भाजी बनवून दाखवते. चला आता मस्त धुवून घेतलेली. आता भाजी कापून घ्यायची भाजी, आणि जशी आपण हरभऱ्याची भाजी किंवा मेथीची भाजी बनवतो नाही का, सेम तशीच बनवायची. तर मी याच्यामध्ये कांदा टाकणार, तुम्हाला दाखवलंच. आता बघा कशी बनवते ते. चिकू काय आणले बाळा, बघू. अरे बारीक बारीक पिल्लं कशाला आणले ती, खेळायला आणलेत काय तुम्हाला? कुठे गेले होते आणायला रे? पाण्यामध्ये काय याने खेकडी आणलं, वेरकडे खेकडी घेऊन आलं पिल्लं, त्याच्यावाले खेळायला आणले ते. श्रावण महिना चालला, आम्ही खाती नाही पण खेळायला आणले त्याने. अरे बारीक बारीक पिल्लं घेऊन आणले ते. कुठून आणलेत रे? विहिरीपासून आणले का? इथंच नाही, छोटेसे म्हणजे असं ओढ आहे जरासा, तिथून आणले ते. एवढे वेरकडे घेऊन आले ते. आम्ही इकडे भाजी बनवते. आय बाबांना टाकशाल मारून. एवढं बारीक कशाला आणायचे ग? सोडून दे, सोडून दे. जा, एक अनोखी भाजी बनवणार आहे. जी भाजी कोणी बघितलेली नसेल ना. सो आता भाजी कापून घेते. कवळे कवळे देठे आणले होते ना, म्हणजे कवळे कवळे वरचे पानं आणले होते ना आम्ही. तर मग कोवळीच भाजी आहे, त्याच्यामुळे अशी कापून घ्यायची डायरेक्ट अशी. तशी आपण हरभऱ्याची भाजी बनवतो तशी भाजी मी बनवणार आहे. भाजी कापून झालेली आहे, आता ताटामध्ये काढून घेते. तर गाठुर्लीची भाजी मी कापून घेतलेली आहे. तर आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते. तर बघा 3 मिरच्या घेतलेल्या, हिरव्या मिरच्या, जास्त तिखट नाही येते. लसूण घेतलेले ते 7-8 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे घेतलेले ते, हे आईनं बाजूनच ठेवलेले होते ना, मग भाजलेलेच घेतलेले ते. आणि एक कांदा घेतलेले असं मध्यम आकाराचा. आणि तेल
तेल लागणार आहे आणि मीठ लागणार आहे, बस एवढंच लागणार आहे. तर चला पहिल्यांदा आपण हे कांदा कापून घेऊया. कांदा कापून झाले. आता हिरव्या मिरच्या आणि लसूण नाही का मी थोडंसं भाजून घेते. पॅन ठेवलंय, पॅन पण गरम झालेलं आहे. आता लसूण टाकून घेते, मिरच्या पण टाकून घेते. आता हे चांगलं परतून घ्यायचं. मिरच्याला ना जरासा डाग आला पाहिजे, म्हणजे असं भाजले पाहिजे नाही का. मिरच्या आणि लसूण पण भाजलेले, आता काढून घेते. चला काढून घेऊया. तर मी डायरेक्ट खलबत्त्यामध्येच टाकते, म्हणजे कुटायला पण सोपं. लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेते. हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेले. तर आता शेंगदाणे टाकून घेते. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. शेंगदाणा पण कुटून घेते. तर आपण ठेचा बनवून घेतलेले. तर आता इकडं पॅन पण तापत ठेवलेले. आता याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेल पण तापले, कांदा टाकून घेते. कांदा पण चांगला परतून घेते. कांदा पण परतले, भाजी टाकून घेऊया. भाजी हलवून घेते. भाजी परतून घेतली, थोडीशी कमी झाली बघू शकता. जो ठेचा करून घेतला होता ते पण टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाण्याचा हापका मारते. तर चला आज तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर देते. तर बरेच जण मला म्हणत होते का तुम्ही रानभाज्या का बरं शिजून घेता ती. तर हे पूर्वीपासून आमच्याकडं गावाकडे भाज्या, बऱ्याचशा भाज्या अशा रानभाज्या शिजूनच मगच खाल्ल्या जाते ती. कारण त्याला भरपूर सारे कारणं ती. काही भाज्या सौम्य विषारी राहतात, काही भाज्या तर काही भाज्या तुरट राहते ती, काही भाज्या अशा कडसर राहते ती, तर काही भाज्या उग्र वास येतो काही भाज्यांचा. तर त्यामुळे ह्या भाज्या शिजून खाल्ल्या जाते ती आणि मगच ते केले जाते ती. तर काय म्हणते ती जीवनसत्व निघून जातं. तर असं काही नाही आहे, थोडंफार जात असेल, पण मग अशा भाज्या जर शिजून आपण खाल्ल्या नाही तर त्याचा दुष्परिणाम पण आपल्या शरीराला जाणवतात लगेच. मग आपल्याला पोळ दुखतं, दुसरं काय पण होऊ शकतं नाही का. त्यामुळं ना का ह्या भाज्यांना शिजूनच खाव्या. ज्या म्हणजे रानभाज्या काय काय भाज्या ती
ठराविक त्याच भाज्या काही काही शिजून खावं लागतं. ती काही भाज्या डायरेक्ट करतात ती. तर मी आज अशीच एक तुम्हाला गवतासारखी एक दिसणारी एक भाजी बनवली. बरेच जण गवताची भाजी बनवा तर असं हसल्यावारी म्हणतात ते, पण गवतासारखीच दिसणारी आज मी भाजी केलेली आहे. हा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल आणि तुम्ही बघा, खूप छान आहे आणि भाजी पण लय भारी लागते. तर अजून एक उदाहरण तुम्हाला देते. तर बडद्याची भाजी, जर कुणी बडद्याची भाजी खाल्ली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे बडद्याची भाजी नाही का, तर ती खजवते. म्हणजे आळूची भाजी, परत तेरेची भाजी कशी आहे, तेरेची भाजी आळूसारखी दिसते पण ती अजिबात खजवत नाही. त्याच्यामध्ये आपण आंबट कोणत्याही प्रकारचा आंबट त्याच्यामध्ये पदार्थ टाकतच नाही, कारण ती भाजी खजवतच नाही. ती रानभाजी आणि ती पण आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेले आहे, बघितलं नसेल तर बघा. त्याचबरोबर म्हणजे आता बडद्याची भाजी सांगते तुम्हाला. तर बडद्याची भाजी आपण खुडायला जरी गेलो ना, जर बडद्याची भाजी आपण हातानं ती भाजी आपण खुडल्यानंतर ते जरी आपण त्वचेला जरी हात लावला ना, तर एकदम आग होते, नाही तर खाज येते. आणि त्याच्यामुळं आपण ह्या भाज्या शिजूनच मगच खातो आणि त्याच्यामध्ये आंबट पाला टाकावं लागतं. आळूच्या भाज्यामध्ये कसं आपण आंबट टाकतो, चिंच टाकतो किंवा लिंबाचा रस टाकतो, तसंच हे बडद्याच्या भाजीमध्ये पण आपण आंबट पाला टाकतो. म्हणजे आमच्याकडे एवढं काही चिंच किंवा लिंबू लगेच भेटेल असं काही नाही आहे. मग आमच्याकडं पारंपरिक पद्धतीने काय टाकतात, ती आंबट पाला टाकते. ती म्हणजे चिंचेचा पाला टाकते, ती आवळकंठीचा पाला टाकते, ती परत आंबट डांग्याचा पाला टाकते, ती असे बरेच सारे पाला टाकते. ती परत अजून दिवे तुम्हाला माहिती आहे दिवेची भाजी, त्याच्यामध्ये सुद्धा आंबट पाला टाकते. ती भाजी आमच्याकडून मिस झाली, पण पुढच्या वर्षी लवकरच बनवण्याचा मी प्रयत्न करेल. कारण ती पाऊस पडल्यानंतर लगेच उगवायला सुरू झाली का, त्याचे असे जरा मुटके आले का तशीच खुडून घ्यायची, एकदम कोवळी आणि एकदम भारी लागते. ती पण मी नक्की बनवून दाखवतो तुम्हाला. त्याचबरोबर लोतीची भाजी आम्हाला माहितीच नव्हती आमच्या रानात भेटते का नाही, पण आम्हाला बरेच जणांनी सांगले का म्हणे आपल्या इकडे भेटते, पण आमच्या इकडं म्हणजे रंधा गावामध्ये नाही भेटते. कोदणीचं शिवार आहे ना, तिकडे भेटते. तिकडे भरपूर अडचण असते आणि थोडी भीती पण राहते, वाघा बिगाची बरेच सारे जनावरे राहते, ती रान जनावरे, त्याच्यामुळे भीती वाटते तिकडे जायला. आम्ही गेलेलो होतो, पण तिकडे काय आम्हाला जी भाजी पाहिजे होती ती पण भेटलेली नाही. पण नंतर मी परत एक दिवस जाण्याचा प्रयत्न करेल, तिकडे जर असेल तर नक्की घेऊन येईल. ह्या वर्षी आपल्याला लोत्याची भाजी नाही भेटणार, पण दुसऱ्या काही भाज्या जर असल्या वेगळ्या तर ते पण आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी. अशाच भरपूर साऱ्या भाज्या आम्ही घेऊन येणार आहे. तुम्हाला मी सांगितले ते श्रावण महिन्यातल्या भाज्या, तर श्रावण महिन्यातल्या भाज्या मी बऱ्याचशा साऱ्या श्रावण महिन्यातल्या भाज्या केलेल्या. ती काही भाज्या उपासाला पण चालतात. ती तर कौल्याची भाजी तुम्हाला मी दाखवली होती नाही का, त्याच्या फक्त मीठ जरी टाकून जरी आपण खाल्ली ना, तेलाचा पार एक अंश जरी नाही टाकला ना, तरी ती भाजी एकदम चविष्ट लागते. ती आणि काही म्हणतात ती का तुम्ही रानभाज्यांमध्ये कांदाच वापरतात, दुसऱ्या काही मसाले वापरत नाही जास्त, किंवा म्हणजे असं टोमॅटो वापरत नाही येते. तर आपण जे रानभाज्या आणतो नाही का, ते रानभाज्यांची जी चव राहते ना, ती चव लागतच नाही. आणि त्याच्यामुळं ना माझं म्हणणं आहे का, जितका आपण मसाले कमी वापरण्याचा प्रयत्न करू ना, तितकं करावं. कारण ते मसाल्याचा जास्त फ्लेवर येतो आणि भाजीचा काही म्हणजे आपल्याला चव लागणार नाही. त्यामुळे जितक्या साध्या बनवता येतील ना तितकं बनवायचं. त्यामुळे मी ना एकदम म्हणजे आमच्याकडे गावाकडे जशा पारंपरिक पद्धतीने भाज्या बनवल्या जातात ना, तसंच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला, आपली भाजी पण झालेली आहे, तुम्हाला दाखवून घेते. भाजी पण झाली. ताटात काढून घेते. मस्त भाजी झाली. तुम्ही खाल्ले का कधी गाठरलीची भाजी? खाल्ली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे ही भाजी आहे का नाही ते पण मला सांगा नक्की कमेंट करून. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका रानभाजीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.